नमस्कार. आज आपण कधी न पाहिलेल्या, कधी न माहीत असलेल्या किचन टिप्स बघणार आहोत, ज्यामुळे काम सोपे तर होणारच आहे, त्याचबरोबर पैसे देखील वाचणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर करा. तुम्हाला जर आवडला तर शेअर करायला अजिबात विसरू नका. नवीन आपल्या चॅनलवर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. प्रत्येक वेळेस आपण लोणचं घालतो, पण ह्या लोणच्याला फंगस लागतं, काळपटपणा वरतून आलेला असतो. चमचा आपण त्यामध्ये जर ठेवला तर चमचा देखील काळसर होतो. असे का होते? लोणचं खराब होतं. तर असे होऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 4 ते 6 लवंगा घ्यायच्या आहे. ह्या लवंगा आपल्याला भाजलेल्या घ्या किंवा तशा घेतल्या तरी चालेल. भाजलेल्या जर घेतल्या तर अतिउत्तम. ह्या लवंगा फक्त आपल्याला लोणच्याच्या वरतून टाकून द्यायच्या आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. याने काय होणार आहे, लोणच्याला फंगस लागणार नाही आहे. लोणच्याला जो काळपटपणा येतो तो लागणार नाही. टिप्स आवडल्यास शेअर नक्की करा. दुसरी टिप्स आहे, आपले नेहमी इतक्या काळ्या कुट्ट बॉटल झालेल्या असतात, आतमधून एकदम चिकट झालेल्या असतात, एकदम खराब झालेल्या असतात. पाणी प्यायला घेतलं तर बॉटलचा एकदम वास असा घाण आणि उग्र वास येत असतो. घरात बऱ्याच बॉटल असतात, थर्मास असतात, पण हे क्लीन कसं करायचं, त्यासाठी आज मी तुम्हाला एक सोपी पद्धत घेऊन आलेली आहे. ही पद्धत जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. काय करायचं आहे, आपल्याला बॉटल खोलून घ्यायची आहे. गरम पाण्याचा वापर केला बॉटल धुण्यासाठी तरी चालेल, पण बऱ्याच वेळेस सोडा, निंबू, गरम पाणी, कपडे धुण्याची पावडर, भांड्यांचा साबण, लिक्विड याचा आपण वापर करतो तरी देखील आपली बॉटल स्वच्छ होत नाही. तरी देखील 1-2 दिवसात बॉटलचा वास येतो. अशावेळी काय करायचं आहे, एक स्पंजची घासणी घ्यायची आहे आपल्याला आणि ही जी आहे ही लाकडाची जी उचाटणं आहे ते घेतलेलं आहे. लाकडी चमचा असेल तुमच्याकडे तो घेतला तरी चालेल, कारण त्याच्या मागच्या भागाचा आपल्याला वापर करायचा आहे. स्पंजचीच घासणी घ्या, कारण त्याने थोडंसं जाडपणा असतो आणि बॉटल घासताना थोडंसं व्यवस्थित त्याच्यावर जर प्रेस झालं तर व्यवस्थित बॉटल आतमधून क्लीन होईल. त्यासाठी आपल्याला स्पंजचीच घासणी घ्यायची आहे. रबर बँडने आपल्याला रबरने किंवा रबर बँड असेल तरी चालेल, त्याने व्यवस्थित आपल्याला रबरने व्यवस्थित घट्ट असं पॅक करून घ्यायची आहे घासणी चमच्याला. आणि काय करायचं आहे, बॉटलमध्ये व्यवस्थित घालायचे आहे ते. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, यावर थोडंसं आपल्याला लिक्विड टाकायचं आहे. बॉटलमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही गरम पाणी घाला किंवा साधं पाणी घाला, काहीच हरकत नाही. ह्या टिप्समुळे आपली बॉटल इतकी आतमधून सुंदर निघणार आहे. भांडे घासतो आपण वरतून तितकी अशी क्लीन होणार आहे. 2 ते 3 थेंब आपल्याला विम लिक्विडचे घ्यायचे. कुठलंही लिक्विड भांडे घासायचं असेल ते वापरलं आपण तरी चालेल आणि बॉटल आतमध्ये घालून, बॉटलच्या आतमध्ये घालून असं कचाकच घसून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या, जेणेकरून बॉटलला जो चिकटपणा आलेला असतो तो चिकटपणा निघून जाईल. काय होतं, बोट जरी घालून आपण बॉटलमध्ये बघितलं तर असं काहीतरी चिकट असा पदार्थ आपल्या हाताला लागत असतो आणि त्यामुळे आपल्या पाण्याचा उग्र वास येत असतो. पाणी नको पिऊ असं वाटत असतं. म्हणून मुलं जर वारंवार बॉटल जर घरी तशाच भरलेल्या आणत असेल तर ही टिप्स नक्की तुम्ही वापरून बघा. बॉटल 2-3 वेळेस अशी घासून घ्यायची, आतमधून पाणी घालून व्यवस्थित परत 2-3 वेळेस अशी घासून घ्यायची आहे. जर तुम्ही हप्त्यातून 2 ते 3 वेळेस अशा पद्धतीने जर बॉटल घासल्या तर निश्चितच तुम्ही घरातल्या ज्या व्यक्ती आहे त्या हेल्दी पण राहतील आणि जे पाणी आहे ते पिल्या जाईल. आणि बॉटल थर्मास असतात घरामध्ये, ते थर्मास पण आपल्याला कधी कॉफीचं असतं, दूध असतं, कधी हॉस्पिटलमध्ये आपण नेलेलं असतं दूध घालून, पण ते घसायचं कसं हा प्रश्न आपल्या पुढे पडलेला असतो. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही घासून काढलं तर निश्चितच तुमचे पैसे देखील वाचणार आहे, कारण थर्मास आतमधून घासणं हे खूपच अवघड असतं. ही टिप्स तुम्हाला जर कशी वाटली तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. 2 ते 3 पाण्यानं असं छान स्वच्छ आपल्याला बॉटल धुवून घ्यायचं आहे आणि एकदम क्लीन अशी बॉटल आपली होणार आहे, मस्तपैकी रेडी होणार आहे. आणि ह्या बॉटल आहे या थोड्याशा सुकवायच्या आहे. जेव्हा आपल्याला घासून होतील, सुकवल्या तरी चालतील, नाही सुकवल्या तर काहीच हरकत नाही. तुम्ही बघू शकता, अगदी आपण भांडे घासतो चकाचक तशा पद्धतीने आतमधून बॉटल आपली निघाली आहे. पुढची जी टिप्स आहे, तर बऱ्याच वेळेला आपल्याला मसाल्याचा डब्बा आपण वापरताना इकडं तिकडं आपल्या हात लागत असतात किंवा आपला जो मसाला आहे तो इकडून तिकडे होत असतो मसाल्याच्या डब्यामध्ये. अशा वेळेला काय करायचं आपल्याला अजिबात काही समजत नाही.
आणि मसाला जो आहे तो खाली पडतो। असा खाली पडलेला मसाला आपल्याला बरोबर वाटत नाही बघायला नेहमी। तर अशा वेळी काय करायचं, काही आपल्याला सुचत नाही, वरवर तर 2-3 दिवसांनी आपण मसाल्याचा डब्बा क्लीन करू शकत नाही। तर काय करायचं, एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते। ही पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका। काय करायचं, वाट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला मसाल्याच्या डब्यातल्या आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने मसाला हा खाली पडलेला असतो। अशा पद्धतीने आपल्याला मसाल्याच्या डब्यातला मसाला जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। किंवा तुम्ही जर मसाल्याचा डब्बा घासला तर त्याच्यानंतर ही टिप्स वापरली तरी देखील चालेल। मसाला पूर्ण काढून घ्यायचा। हा मसाला जो आहे काढलेला हा अजिबात फेकायचा नाही, एक दिवस मस्तपैकी फोडणीला घालून द्यायचा आहे। जिरे मोहरी राई पडलेली असते खाली। 2 असे टिश्यू पेपर घ्यायचे आहे आपल्याला आणि हे टिश्यू पेपर आपल्याला मसाल्याच्या डब्यामध्ये खाली ठेवायचे आहे, जेणेकरून मसाला जर पडला तरी खालचा भाग डब्याचा खराब होत नाही, दिसायला देखील आपल्याला घाण वाटत नाही आणि ज्या वाट्या आहे त्या आपल्या इकडं तिकडं होत नाही। अशा जर मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही पेपर घातले तर आपल्या मसाल्याचा डब्बा व्यवस्थित राहील, दिसायला पण सुंदर दिसेल। ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला अजिबात विसरू नका। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा डब्बा जो आहे तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे। यामध्ये फार असे चमचे ठेवायचे नाही, एखादाच चमचा ठेवायचा आहे जो सगळ्या मसाल्यांना उपयुक्त पडेल असाच आपल्याला डब्यामध्ये चमचा ठेवायचा आहे। मोठा ठेवायचा नाही, छोटाच ठेवायचा आहे। आणि अशा पद्धतीने आपण 8 ते 10 दिवसांनी डब्बा जरी क्लीन केला तरी काहीही हरकत नाही। आता पुढची टिप्स आपण बघूया। बऱ्याच वेळेला आपल्याकडे शेवया कुरड्या असतात आणि त्या मऊ पडतात त्या आपल्या काय करतो आपण, डब्बा ज्यावेळेस उघडतो त्यावेळेस लगेचच हवा आपली डायरेक्ट पदार्थांना लागते आणि डायरेक्ट पदार्थांना हवा लागून पदार्थ हा मऊ पडत असतो। बिस्किट असू दे, शेवया असू दे, कुरड्या असू दे, आणखी लाया असू दे, कुरमुरे असू दे किंवा तुमचे फुटाणे असू दे, ते देखील तुमचे हवा लागून अशा पद्धतीने मऊ पडत जर असतील तर ही टिप्स तुम्ही नक्की वापरा। काय करायचं आहे, मोठा डब्बा असेल तर मोठे पेपर तुम्ही वापरा, पण मोठा डब्बा जर असेल तर तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करू शकता। मोठ्या प्रमाणात हा टिश्यू पेपर जो आहे तो मोठा पण होतो। 2-3 टिश्यू पेपर जर तुम्ही वरतून ठेवले तर लगेचच पटकन डब्बा उघडल्या हवा जी आहे ती पदार्थांना लागणार नाही आणि पदार्थ मऊ पडणार नाही। अशा पद्धतीने मोठा डबा जरी असेल तुमच्याकडे शेवयांचा भरलेला कुरड्यांचा तरी देखील त्यावरती पेपर लावायला अजिबात विसरू नका। तुम्ही न्यूजपेपर लावले तरी चालेल, कारण हा एक कोरडे पदार्थ आहे, तर न्यूजपेपर लावायला काहीच हरकत नाही। अशा पद्धतीने हा जो पदार्थ आहे तो मऊ पडणार नाही आणि तुमचे पैसे देखील वाचतील। आता या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण श्रीखंडाचे डबे आणतो, दह्याचा डब्बा आणतो, आपण बरेच असे डबे आहे ते आणल्यानंतर असे त्याचं जे वरचं झाकण आहे ते अशा पद्धतीचं असतं आणि एकदा खोललं का ते निकामी होऊन जातं, पण त्यातला पदार्थ तर अजिबात संपत नाही। मग अशा वेळेला काय करायचं, कुठली पद्धत वापरायची, कुठली टिप्स वापरायची जेणेकरून आपल्याला हा पदार्थ जो आहे तो टिकला पण पाहिजे आणि आपले पैसे पण वाचले पाहिजे। कारण आपण पदार्थ खराब झाला तर फेकून देतो, फ्रीजमध्ये आपण उघडं तर ठेवू शकत नाही। मग काय करायचं आहे, ह्याच डब्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक पिशवी घ्यायची आहे, तिचा पुढचा भाग जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे, मागचा भाग जो आहे तो तसाच ठेवायचा आहे, आपल्याला पुढच्या वेळी उपयोगी पडेल। आणि काय करायचं आहे, कैचीने एक व्यवस्थित आपल्याला कट करून भाग घ्यायचा आहे प्लास्टिकच्या पिशवीचा। आणि हा जो भाग आहे कडक पिशवीचा भाग घेतलेला आहे मी, जो डीमार्टमध्ये इकडे तिकडे आपल्याला जो भेटतो ते, आणि वरचा जो आहे याचं पूर्ण पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे, प्लास्टिकचा जो आहे तो लावलेला अगोदरचा। आणि त्यानंतर काय करायचं, हा प्लास्टिकचा पेपर जो आहे, प्लास्टिकची पिशवीचा जे कटिंग केलेला भाग आहे तो लावून घ्यायचा आहे असा व्यवस्थितरित्या आपल्याला, आणि त्यावर एक रबर लावायचं आहे आपल्याला, जेणेकरून व्यवस्थित असं हे दही जे आहे ते झाकल्या जाईल। कारण जर असंच आपण ठेवलं तर त्यात बॅड बॅक्टेरिया जाण्याची सुद्धा शक्यता असते फ्रीजमध्ये आणि आपल्याला इन्फेक्शन वगैरे होण्याची जास्त चान्सेस असतात। त्यामुळे आपण व्यवस्थितरित्या जर असं श्रीखंडाचा डबा असो, दह्याचा डबा असो, आणखी कुठलाही तुमचा बटर मिल्क अमुक तमुक असेल तर ते अशा पद्धतीने तुम्ही पॅक करा। धन्यवाद।